Very good morning to all students. Yesterday we have discussed all the icebreaker activities. Today we are going to start our lesson 1.2 On to the Summit We Reach the Top, written by the famous great mountaineer Tenzing Norgay. So students, open your textbook, page number 16. Page number 16. On to the summit, we reach the top. When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. That morning, I remember thinking I was to get to the top even if I die. I was not afraid to die that day. We set out early and all the way from Camp 9 to the peak we alternated. So students, in the first paragraph, the writer discussed about his mission towards the peak of Mount Everest, the summit of Mount Everest. So here when we left, the present article is written by Tenzing Norgay. हे आर्टिकल जे आहे, हा जो लेसन आहे, हा टेन्झिंग नॉर्गे यांनी स्वतः लिहिलेला आहे. त्यामुळे ते त्यांचे एक्सपिरियन्स, त्यांचे आलेले अनुभव आपल्याबरोबर शेअर करत आहेत. हिअर इन द फर्स्ट लाईन, वेन वी लेफ्ट कॅम्प 9, वी मीन्स हिअर एडमंड हिलरी अँड टेन्झिंग नॉर्गे. So Edmund Hillary, I told you that a New Zealand mountain climber and Antarctic explorer who first earned fame along with Nepali Indian Sherpa mountaineer, that is Tenzing Norgay, for being the first to reach the summit of Mount Everest. मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं, एडमंड हिलरी जे न्यूझीलंडचे होते आणि त्यांच्यासोबत आपले नेपाली इंडियन शेर्पा. डू यू नो द मीनिंग ऑफ द वर्ड शेर्पा स्टुडंट्स? शेर्पा मीन्स अ पर्सन बिलॉंगिंग टू द शेर्पा कम्युनिटी ऑफ नेपाल लोकेटेड इन द हिमालयन माउंटन्स. हिमालयामध्ये हिमालयाच्या पायथ्याशी जे नेपाळी लोक राहतात त्या जमातीला शेर्पा असं म्हटलं जातं. ही लोक सिक्युरिटीचं काम करत असतात. ही लोक म्हणजे म्हणतात ना आपण की सिक्युरिटी गार्ड म्हणून, किंवा जे माउंटेनियर्स असतात, जे माउंटन चढणारे असतात माउंटेनियर्स, त्यांना मदत करण्याचं काम हे शेर्पा लोक करत असतात. दे आर व्हेरी ब्रेव. सो ओनिंग to the large number of porters belonging to this community, the term has come to be used to refer to a mountaineering porter in Nepal in general. मी सांगितलं तुम्हाला की एकतर हे लोक सिक्युरिटीचं काम करत असतात, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे माउंटेनियर्स जे असतात त्यांना मदत करण्याचं काम हे शेर्पा लोक करत असतात. सो आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड that who was Edmund Hillary and Sherpa, the meaning of the word Sherpa. Okay, Sherpa, Tenzing Norgay and Hillary won the victory. त्यांनी विजय मिळवलेला होता. कसला विजय? तर माउंट एव्हरेस्टवरती 1953 साली पहिल्यांदी गेलेले हे दोघंजण होते. आले लक्षामध्ये? देन दे बोथ ऑफ देम लेफ्ट कॅम्प 9. सो व्हॉट इज कॅम्प 9? सो हिअर इन दिस स्लाइड यू कॅन सी द पिक्चर ऑफ माउंट एव्हरेस्ट. या पिक्चरमध्ये तुम्हाला माउंट एव्हरेस्टचं चित्र दिसत आहे. इथं बघा कॅम्प दी बेस. इथं बेसला कॅम्प दी बेस म्हणजे जिथं सपाट प्लेन अशी लँड असेल, जिथे थंडी वारापासून संरक्षण होऊ शकतं, अशा ठिकाणी बेस कॅम्प ठरवला जातो. आता आपण जेव्हा माउंटन्स चढत असतात ही लोक, माउंटेनियर्स लोक, त्यावेळेस मी सांगितलं की एका दिवसामध्ये माउंटन चढून होत नाही. मग माउंट एव्हरेस्टसारखा माउंटन चढत असताना एक 7 ते 8 दिवसाचा हॉल्ट आपल्याला घ्यावा लागणार आहे. थंडी वाऱ्यापासून संरक्षण करावं लागणार आहे
आणि त्यासाठी थोड्या थोड्या अंतरावरती त्यांनी अशा पद्धतीचे कॅम्प त्या ठिकाणी बनवलेले आहेत. मग ह्या कॅम्पमध्ये काय करू शकतात? रेस्ट करू शकतात, त्या ठिकाणी ते फ्रेश होऊ शकतात. मग या ठिकाणी ह्या कॅम्पचा उपयोग आहे. तर माउंट एव्हरेस्ट, मग कॅम्प्स म्हणजे काय? कॅम्प्स 1 to 9 असं टोटल रेफरन्स दिलेला आहे. 1 to 9 म्हणजे बेस कॅम्प सोडून 1 to 9 कॅम्प्स आहेत. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. वेन ॲन अटेम्प्ट ॲट द समिट इज टू बी मेड, बेस कॅम्प्स आर सेट अप ॲट द माउंटन. म्हणजे माउंटनच्या पायथ्याशीच बेस कॅम्प या ठिकाणी तयार केला जातो. दीज आर एरियाज विच आर कंपॅरेटिव्हली सेफ फ्रॉम द हार्श वेदर ऑर फिजिकली इझियर टू ॲसेस. म्हणजे हा एरिया कसा असतो रे, की जिथलं वेदर चांगलं असतं, जिथे विंड स्टॉर्म किंवा आईस स्टॉर्म येऊ शकणार नाही, या सगळ्या स्टॉर्मपासून संरक्षण होईल अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये प्लेनलँडवरती हे कॅम्प उभा केले जातात. इन केस ऑफ माउंटन्स दॅट आर डिफिकल्ट टू क्लाइंब ऑर टू स्केल इन अ सिंगल डे, म्हणजे एका दिवसामध्ये एखादा माउंटन आपण चढू शकत नाही, त्यावेळेस ॲडिशनल कॅम्प्स अबाव द बेस कॅम्प आर सेट अप ॲट व्हेरियस स्टेजेस ऑफ द क्लाइंब. प्रत्येक पर्वतावरती म्हणजे एव्हरेस्टवरतीच अशा प्रकारचे कॅम्प्स आहेत असं नाही आहे विद्यार्थ्यांनो. कुठलाही माउंटन असू द्यात जो हायेस्ट आहे, त्याची हाईट जास्त आहे, अशा माउंटनवरती अशा पद्धतीचे कॅम्प्स आपल्याला पाहायला मिळतात. इन द एक्सपिडिशन मेन्शन्ड अ टोटल ऑफ 9 कॅम्प्स वेअर लेड आउट. आता ह्यांची जी ही एक्सपिडिशन आहे, ही जी मोहीम आहे, इडमंड हिलरी आणि टेन्झिंग नॉर्गे या दोघांनी जे एव्हरेस्ट सर केलेला आहे, हा सर करीत असताना म्हणजे चढत असताना टोटल 9 कॅम्प्स होते त्यावेळेस, आणि ईच वन हायर दॅन द अदर विथ द फायनल कॅम्प 9 सेट अप ॲट 8,504 मीटर्स. म्हणजे बघा तुम्ही की मी तुम्हाला सांगितलेलं की जी माउंट एव्हरेस्टची हाईट आहे ती 29,039 फीट इतकी आहे. तर त्याच्या 27,900 फीट इथपर्यंत हाईटवर गेल्यावर कॅम्प 9 आपल्याला पाहायला मिळतो. आणि या कॅम्प 9वरनं ते त्या दिवशी फ्रायडे मॉर्निंगला सकाळी निघाले. अँड आवर टेन्झिंग नॉर्गे, द रायटर ऑफ दिस लेसन, वॉज डिटरमाइंड टू गेट टू द टॉप ऑन धिस डे. आणि त्यांनी निश्चय केला होता, मनाशी खुणगाठ बांधलेली होती की आज काही जरी झालं तरी आपण माउंट एव्हरेस्टचं पीक समिट हे गाठायचंच आहे. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड that these people, many great people, they are very determined persons. हे जे ग्रेट पीपल असतात ना, हे डिटरमाइंड मीन्स स्ट्रॉंगली डिटरमाइंड पीपल. अतिशय खुणगाट, मनाशी धैर्य, त्यांना त्यांच्या एमशिवाय, त्यांच्या ड्रीमशिवाय दुसरं काहीही दिसत नसतं. आणि ते मिळवण्यासाठी दे आर रेडी टू डाय ऑल्सो. करो या मरो, एकतर ते मिळवायचं नाही तर मरायचं. ते घाबरत नसतात कुठल्याही गोष्टीला. दे हॅव करेज, दे हॅव डिटर्मिनेशन पॉवर, दे हॅव नेवर से डाय ॲटिट्यूड. हिअर ऑल्सो टेन्झिंग नॉर्वे डिसाइडेड that day he had to climb the Mount Everest. That morning I remember thinking I was to get to the top even if I die. म्हणजे या ठिकाणी टेन्झिंग नॉर्गे म्हणतो की त्या दिवशी मी ठरवलेलंच होतं की किती जरी आपल्याला प्रॉब्लेम्स आले, डिफिकल्टीज आल्या, तरी देखील आपण एव्हरेस्टच्या समिटवरती जायचंच आहे. म्हणजे त्यांनी पूर्णपणे मनाशी ठरवलेलं होतं. सी, हिज ॲटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. हिअर वी कम टू नो दॅट हाऊ डिटरमाइंड दीज पीपल आर. दे नेवर थिंक अबाउट देअर फेल्युअर्स. They never think about their difficulties, struggles, obstacles, or even death also. They never think about death. They just think about their goal, their ambition, their dream. Students, as we know, that winners are ordinary people with extraordinary determination power. Winners are ordinary people. जे सगळे यश संपादन करणारी लोक असतात ना, ते ऑर्डिनरी असतात, साधारण असतात, विथ एक्स्ट्रॉर्डिनरी डिटर्मिनेशन पॉवर. ते जरी साधारण असले
तरी त्यांची इच्छाशक्ती ही असाधारण असते, हे लक्षात ठेवा. अँड हिअर ऑल्सो आवर ॲटिट्यूड is very important. So, the attitude of Tenzing Norgay determines his direction here. The one who tries to catch the moon by jumping up has more chance to reach the moon than the one who just sits and does nothing to reach it, because all targets require action. कृती केल्याशिवाय आपण नुसतंच म्हणतो देवाला, देवा मला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडू देत, चांगले मार्क्स पडू देत. पण म्हणून काही परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडणार आहेत का? इफ यू नेवर स्टडी, हाऊ कॅन यू गेट मोर अँड मोर मार्क्स? फॉर गेनिंग मोर मार्क्स, फॉर गेनिंग 90% मार्क्स, फॉर ऑब्टेनिंग 90% मार्क्स, you have to study first. You have to frame your own timetable. You have to do hard work. Then only you can achieve more marks. So action is more important. Here also Tenzing Norgay decided to reach the summit of Mount Everest. I was not afraid to die that day. त्या दिवशी मरणाला सुद्धा तो घाबरलेला नव्हता. We set our early and all the way from Camp 9 to the peak we alternated. Here the word alternated. What does it mean? Alternated, the meaning is given in your textbook. Alternated means changing places. Changing places means for some time Tenzing Norgay lead, or for some time that Edmund Hillary lead. म्हणजे लीड म्हणजे काय? पुढाकार घेणे. काही काळापुरता टेन्झिंग नॉर्गे पुढाकार घेत होता, काही काळापुरता एडमंड हिलरी पुढाकार घेत होता. दोघेही अदलाबदली करून आलटून पालटून या ठिकाणी पुढे चालत होते. सो धिस टीमवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टुडंट्स. व्हाईल डुईंग अन अमेझिंग टास्क वी नीड कंपॅनियन. एखादी अमेझिंग गोष्ट करायची असते ना, आपल्याला कंपॅनियनची गरज असते. वी नीड सपोर्ट, आधाराची गरज असते. आणि या ठिकाणी टेन्झिंग नॉर्गेचा आधार एडमंड हिलरी होता आणि एडमंड हिलरीचे आधार टेन्झिंग नॉर्गे होते. अंडरस्टूड फर्स्ट पॅरेग्राफ? आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड फर्स्ट पॅरेग्राफ. ओके, नेक्स्ट सेकंड पॅरेग्राफ. म्हणजे फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आपण काय पाहिलेलं आहे? कॅम्प 9मधनं फ्रायडेच्या दिवशी एडमंड हिलरी आणि टेन्झिंग नॉर्गे दोघेही त्यांचं मिशन कंप्लीट करण्यासाठी, कुठलं मिशन? टू रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टचं शिखर गाठण्याचे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाले. मग त्या दिवशी त्यांनी ठरवलंच होतं, मेलो तरी 72, पण आज आपण ते टॉप शिखर गाठण्याचा प्रयत्न करायचाच. आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी. आय टोल्ड यू, एकदा टेन्झिंग नॉर्गे पुढे चालायचे, तर कधी हिलरी पुढे चालत होते. The man who follows when climbing has a difficult job, both in climbing up and climbing down. I told you students, mountaineering is not an easy job. It is really very difficult to climb the mountains. We have to face so many difficulties. Yesterday we discussed all the difficulties, all the hazards which the mountaineers have to face. माउंटेनियर्सला कुठल्या कुठल्या अडचणींना, संकटांना सामना करावा लागतो, हे कालच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितले. आणि हे दोघंजणं ज्यावेळेस निघाले होते त्यावेळेस क्लाइम्बिंग अप म्हणजे वरती चढताना असू द्यात किंवा माउंटनवरनं खाली उतरताना असू द्यात, रिस्क ही दोन्ही वेळेला असते. ही इज द अँकर. कोण अँकर होतं? अँकर मीन्स हिअर ॲक्च्युली अँकरचे 2 मिनिंग्स आहेत बघा विद्यार्थ्यांना. अँकर हे एक साधन आहे की जे प्रोटेक्शनसाठी यूज केलं जातं. इन्स्ट्रुमेंट, इट इज ॲन इन्स्ट्रुमेंट. आणि सेकंड अँकर नाऊन म्हणून जे वापरलं जातं त्याला आपण एखाद्या कार्यक्रमाचं अँकरिंग करतो असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी एडमंड हिलरी जो होता हो अँकर होता. म्हणजेच काय, ट्रान्झिस्टरनी तो बेस कॅम्प जो होता त्याच्याशी तो कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत होता. कनेक्टेड, बरोबर. म्हणजे त्या ट्रान्झिस्टरवरून सगळी माहिती त्या बेस कॅम्पच्या लोकांना देण्याचं काम एडमंड हिलरी करत होता. द मॅन गोईंग इन द लीड
कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. जी व्यक्ती पुढे चालायची तिला काय काम करावं लागायचं? कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे, म्हणजे मार्ग तयार करावा लागत होता. ते माउंट एव्हरेस्टवरती चालले होते, बर्फ असणार आहे तिथे संपूर्णतः, आणि त्यातून मार्ग काढत काढत ते दोघेजणं पुढे निघालेले होते. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड द सेकंड पॅरेग्राफ. सेकंड पॅरेग्राफ समजला सगळ्यांना? ओके. देन द थर्ड पॅरेग्राफ. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. आता टेन्झिंग नॉर्गे आपल्याला काय सांगतात आहेत बघा. त्यांच्या पॉकेटमध्ये वेन ही वॉज क्लाइम्बिंग द माउंटन दॅट टाईम ही हॅड 4 फ्लॅग्स. 4 फ्लॅग्स ऑफ विच कंट्री? कुठल्या देशांचे 4 फ्लॅग होते त्यांच्याजवळ? वेन वी वेअर स्टील ॲट कॅम्प 4, ज्यावेळेस ते कॅम्प 4वरती होते. कॅम्प 4 कुठे? या पहिल्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसते. कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3 आणि कॅम्प 4. ज्यावेळेस ते कॅम्प 4ला होते त्यावेळेस कर्नल हंट. हू वॉज कर्नल हंट? डू यू नो स्टुडंट्स कर्नल हंट? ओके, आय विल टेल यू. कर्नल हंट वॉज ब्रिगेडियर. ओके, Henry, his full name was Henry Cecil John Hunt. So this Colonel Hunt was a British Army officer best known as the leader of the successful 1953 British expedition to Mount Everest. म्हणजे कर्नल हंट हे ब्रिटिश आर्मीचे ऑफिसर म्हणून प्रसिद्ध होते, ओळखले जात होते. त्यांना ब्रिगेडियर कर्नल हंट असं म्हटलं जायचं. ते ब्रिगेडियर म्हणून काम करत होते आर्मीमध्ये. आणि 1953ची एडमंड हिलरी आणि टेन्झिंग नॉर्गे यांची जी एव्हरेस्ट क्लाइंब करण्याची मिशन होती, त्या मिशनचे मेन लीडर म्हणून ते काम करत होते. आले लक्षामध्ये? बेस्ट नोन ॲज द लीडर ऑफ द सक्सेसफुल मिशन. 1953ची ही जी यशस्वी झालेली मिशन होती, एक्सपिडिशन होतं, त्याचे ते लीडर म्हणून ओळखले जातात. कर्नल हंट, जे काय म्हणून कार्य करत होते? ब्रिटिश आर्मीमध्ये ब्रिगेडियरचं काम करत होते. आलं लक्षामध्ये सगळ्यांना कर्नल हंट कोण होते ते? ओके. मग त्या कर्नल हंटनी वेन दीज पीपल, that means Edmund Hillary and Tenzing Norgay, when they were on Camp 4, that time Colonel Hunt gave me 3 flags. Those of Britain, the United Nations and Nepal. त्यांनी 3 दिले फ्लॅग्स. कुठले कुठले? हे बघा, खालचा जो खालच्या रोमध्ये जे 2 दिसतात आहेत ना, त्यातला ब्ल्यू आणि रेड जो आहे तो ब्रिटनचा फ्लॅग आहे. खालच्या लाईनमधला म्हणते मी, सगळ्यात खाली ब्रिटनचा फ्लॅग आहे. ब्ल्यू आणि रेड प्लसचं साईन दिसतंय ना, तो कुठला आहे? ब्रिटनचा फ्लॅग आहे. त्यानंतर युनायटेड नेशन्स, ही पानं दिसतात आहेत ना ब्ल्यू वर्ल्डच्या मॅपसारखी, तो युनायटेड नेशनचा फ्लॅग आहे. त्यानंतर तिसरा फ्लॅग कुठला दिला? नेपाळचा फ्लॅग दिसतोय सगळ्यांना. तर 3च फ्लॅग दिले कर्नल हंटनी. टेन्झिंग नॉर्गेला 3च फ्लॅग दिले. कुठले? ब्रिटन, युनायटेड नेशन्स आणि नेपाळ. अंडरस्टूड? मग काय झालं बघा पुढे. ही चार्ज्ड मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि त्यांनी एक महत्त्वाची कामगिरी टेन्झिंग नॉर्गेवरती सोपवली. आणि ती कामगिरी म्हणजे काय? तर हे फ्लॅग्स टॉप ऑफ द वर्ल्ड म्हणजे कुठे? समिट ऑफ द एव्हरेस्ट. ओके, तिथे जाऊन हे फ्लॅग होस्टिंग करायचे, पुट करायचे, प्लांट करायचे. आलं लक्षामध्ये? दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर, ही सेड. या 3 फ्लॅग्सची काळजी तुम्ही घ्यायची आहे, असं कर्नल हंटनी टेन्झिंग नॉर्गेंना सांगितलं. वेन यू अँड हिलरी रीच द टॉप, पुट देम ॲट द पीक. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी are going to do it. See how confident he was. किती कॉन्फिडंट होते ते. एडमंड हिलरी आणि टेन्झिंग नॉर्गे हे एव्हरेस्टचं समिट रीच करणारच याची खात्री कुणाला होती? कर्नल हंटला होती.
आणि त्यामुळे त्यांनी टेन्झिंग नॉर्गेंना सांगितलं, या 3 फ्लॅग्सची काळजी तू घ्यायची. जेव्हा तुम्ही आणि हिलरी माउंट एव्हरेस्टच्या टॉपला जाताल तेव्हा तिथे तुम्ही हे फ्लॅग प्लांट्स करायचे आहेत आणि मला खात्री आहे की तुम्ही तिथपर्यंत पोचणारच आहात. दॅट मीन्स हिअर वी कॅन सी सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, इन्स्पिरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, मोटिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. इफ वी गेट सपोर्ट देन नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. जर आपल्याला सपोर्ट असेल ना विद्यार्थ्यांनो, तर काहीही कशाचीही गरज नसते माणसाला. इन्स्पिरेशन मिळालं पाहिजेत आणि आपलं इन्स्पिरेशन आपण स्वतः असलं पाहिजेत. आपण दुसऱ्यांवरती डिपेंड असता कामा नाही आहे. इथं टेन्झिंग नॉर्गे मेलो तरी 72 पण आज मी समिट गाठणारच असं ठामपणे ठरवतो आहे. मग हे 3 फ्लॅग ब्रिटनचा, युनायटेड नेशनचा आणि नेपाळचा 3 फ्लॅग या कर्नल हंटनी टेन्झिंग नॉर्गे यांना दिले त्यावेळेस. मग तुम्ही म्हणाल इंडियाचा का फ्लॅग मी दाखवला इथे? यावर टेन्झिंग नॉर्गेंनी काय रिप्लाय दिला हे आपण पाहणार आहोत. सी नेक्स्ट पेज ऑन पेज नंबर 17. येस, I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. I had to ask Colonel Hunt's permission in his capacity as leader of the expedition. आता हे त्याच्या मनातली गोष्ट आहे, त्यांनी या ठिकाणी लिहिलेली आहे. ते म्हणतात मला कर्नल हंटला हे सांगायचं होतं की मी इंडियाचा फ्लॅगसुद्धा माझ्यासोबत आणलेला आहे आणि इंडियाचा फ्लॅगसुद्धा मला त्या ठिकाणी एव्हरेस्टच्या शिखरावरती प्लांट करायचं आहे. पण हे करत असताना कर्नल हंटनी त्यांना 3च फ्लॅग दिले होते. मग इंडियाचा फ्लॅगसुद्धा प्लांट करण्याची परमिशन त्यांना कर्नल हंटकडनं घ्यावी लागणार होती. का परमिशन घ्यावी लागणार होती? बिकॉज कर्नल हंट वॉज द लीडर ऑफ देअर एक्सपिडिशन. कारण कर्नल हंट हे त्यांच्या मोहिमेचे लीडर होते आणि लीडरला विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला करता येत नाही. त्यामुळं त्यांनी तो फ्लॅग बरोबर आणला होता आणि त्यांना आता परमिशन पाहिजे होती. कुणाची? कर्नल हंटची. आता नेक्स्ट पॉईंट आपण या लेसनचा सुरू करणार आहोत, तो म्हणजे इंडियन फ्लॅग. कर्नल हंट, आता टेन्झिंग नॉर्गेंनी विचारलं कर्नल हंटला की मी इंडियाचा पण फ्लॅग आणलेला आहे, तर तो मी तिथे प्लांट करू शकतो का? What was Colonel Hunt's reply? Let us see. Colonel Hunt said, "By all means, I am glad to know that you brought an Indian flag." कर्नल हंटला उलटा आनंद झाला. ते म्हणाले, अरे वा, इंडियाचा पण फ्लॅग आणलास का? गुड गुड. दॅट मीन्स हिअर द रायटर ॲक्च्युली टेन्झिंग नॉर्गे when he asked Colonel Hunt about Indian flag, that time Colonel Hunt gave him permission to plant Indian flag with the other flags on the summit of Mount Everest. माउंट एव्हरेस्टच्या समिटवरती इतर 3 फ्लॅगसोबत तू इंडियाचा सुद्धा प्लांट त्या ठिकाणी लावू शकतोस अशी परमिशन कर्नल हंट त्यांना देतात. नाव सी हिअर, हिज डिझायर to host the Indian flag at the highest point in the world. His desire, कुणाची डिझायर होती ही? टेन्झिंग नॉर्गेची. टेन्झिंग नॉर्गे यांची ही जी इच्छा होती की जगाच्या सर्वोच्च शिखरावरती आपला भारताचा झेंडा फडकला पाहिजे. दिस वॉज नथिंग बट an act of true patriotism. Do you know the student the meaning of the word patriotism? पॅट्रिऑटिझम याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? पॅट्रिऑटिझम म्हणजे देशभक्ती. जेव्हा टेन्झिंग नॉर्गे यांना वाटत होतं की आपण इंडियाचा सुद्धा फ्लॅग आपल्या माउंट एव्हरेस्टवरती फडकवला पाहिजे, ही गोष्ट त्यांचे भारताबद्दलची भक्ती, देशभक्ती आपल्याला दाखवत आहे. म्हणजे टेन्झिंग नॉर्गे हे डिटरमाइंड होते, करेजियस होते, बोल्ड होते, नेव्हरसे ॲटिट्यूड होता, कॉन्फिडंट होते, पण त्याचबरोबर ही वॉज अ पॅट्रिऑटिक पर्सन. देशावरती अतिशय प्रेम करणारी व्यक्ती म्हणून सुद्धा टेन्झिंग नॉर्गे यांना ओळखलं जातं. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? नेक्स्ट,
After 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side where where we had to pass up a steep line of rocks. आता पहा काय सांगतात ते. टेन्झिंग नॉर्गे म्हटले 1 तास आम्ही जवळजवळ चालत होतो सलग. फ्रायडे मॉर्निंगला लवकर ते निघाले. मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस माउंटेनिअरिंगला जातात, ट्रेकिंगला जातात त्यावेळेस पहाटेच 2-3लाच निघतात. कारण उन्हाच्या आत त्यांना परतायचं पण असतं. नंतर ऊन लागलं तर प्रॉब्लेम येतो किंवा विंड आली, स्टॉर्म आली तर प्रॉब्लेम नको, म्हणून ते लवकर जातात आणि लवकर येत असतात. मग या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे ज्यावेळेस आम्ही 1 तास सलग चाललो त्यावेळेस आता मात्र आम्हाला एक रॉक्स म्हणजे काय खडकांची लाईन पार करायची होती. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. इट वॉज नॉट ॲन इझी टास्क. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू क्रॉस द लाईन ऑफ दोज रॉक्स. ती लाईन पार करणं खूप अवघड होतं. वन्स वी हॅड क्लिअर्ड दिस, there was nothing barring out our way to top but a snow-covered incline, sloping less and less as it neared the top. ही जर लाईन आम्ही पार केली, कशी? सक्सेसफुली, सेफली, म्हणजे सुरक्षितपणे जर आम्ही ही लाईन पार केली तर टॉपवर पोचणं खूप सोपं होतं त्यानंतर, कारण पुढे एवढ्या अडचणी येणार नव्हत्या. समजलं? These last 60 or 70 feet up the top were not very dangerous. शेवटचा 60 ते 70 फीटचा जी हाईट होती ती चढणं एवढं धोकादायक नव्हतं, ते सोपं होतं. बट वी केप्ट अप द सेम स्टेडी पेस. पण जरी ते अवघड नसलं तरी देखील टेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी यांनी घाई केली नाही. देअर स्पीड वॉज द सेम. सी, वी केप्ट अप द सेम स्टेडी पेस. व्हॉट डज इट मीन? वी केप्ट द सेम स्टेडी पेस मीन्स स्पीड ऑफ वॉकिंग वॉज द सेम. त्यांचा चालण्याचा स्पीड त्यांनी सेमच ठेवला. आता काय सोपं आहे म्हणून पळत चालले नाहीत ते एकदम, म्हणजे त्यांनी घाई केली नाही. आलं का लक्षामध्ये? सो steady pace and we reached the small flattened summit almost together. आम्ही दोघांनी ते जे फ्लॅटन मीन्स प्लेन समिट, एव्हरेस्टचं जे समिट होतं ते जवळजवळ दोघांनी मिळून एकत्र रीच केलं. We reached the small flattened summit. This is very important and memorable incident in his life. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि अविस्मरणीय प्रसंग होता टेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी यांच्या जीवनातला. ते म्हणत नाहीत की मी आधी सर केला किंवा त्यांनी आधी सर केला. आम्ही दोघांनी सर केला. बिकॉज दोज वेअर टीम एफर्ट्स, ड्युएल एफर्ट्स. दोघांचे मिळून एफर्ट्स होते, एकाचे नव्हते. आणि त्यांनी ते मान्यही केलेलं होतं. आलं का लक्षामध्ये? इथपर्यंत समजला लेसन सगळ्यांना? नेक्स्ट. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड आय वे आर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. जेव्हा शेवटचे 50 ते 60 फीट आम्हाला चालायचं होतं तेव्हा एडमंड म्हणजे हिलरी आणि टेन्झिंग नॉर्गे यांच्यामध्ये जवळजवळ त्यांनी 20 फीटचं अंतर ठेवलेलं होतं. त्यांनी रोपनी बांधलेलं एकमेकांना, कारण ते डेंजरस होतं आणि रोपनी बांधलं. बघा पुढे त्यांनी खूप छान एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. वी वेअर टाईड टुगेदर विथ अ रोप. आम्ही दोघांनी एकाच रोपनी एकमेकांना बांधलेलं होतं. का बरं असं केलेलं होतं त्यांनी? मोस्ट ऑफ द टाईम द रोप वॉज लूज, बट वेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड वी ड्रू इट टॉट. बघा म्हणजे बऱ्याचदा रोप कसा होता? लूज होता, पण जेव्हा डेंजरस ग्राउंडवरून ते चालायचे तेव्हा त्यांनी तो TAUT, टॉट मीन्स, डू यू नो द मिनिंग ऑफ द वर्ड टॉट? TAUT, टॉट मीन्स
टाईटली स्ट्रेच, म्हणजे जोरात ओढून बांधायचे ते. आलं का लक्षामध्ये? मग या ठिकाणी रोप म्हणजे त्या दोरखंडाच्या साहाय्याने ते एकमेकांना आधार देत चालत होते. म्हणजे एखादा पडला तर दुसऱ्यांनी त्याला सावरायचं. आलं का लक्षामध्ये? म्हणजे बोथ ऑफ देम वेअर द सपोर्ट ऑफ ईच अदर. ते दोघांचा सपोर्ट म्हणून या ठिकाणी कार्यरत होते आणि म्हणून मी टीम एफर्ट्स म्हटलं. आलं का लक्षामध्ये? आणि या अशा पद्धतीने ते वरती जात होते. धिस रोप वॉज अ सिम्बॉल. आता लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, हा जो रोप आहे हा सिम्बॉल म्हटलेला आहे आणि साईडला विचारलेलं आहे, गिव्ह रिझन्स फॉर द रोप बिंग कॉल्ड अ सिम्बॉल. रोपला सिम्बॉल असं का म्हटलेलं आहे? प्रतीक असं का म्हटलेलं आहे? तो दोरखंड प्रतीक होता. कशाचं रे प्रतीक होता तो दोरखंड? डू यू नो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? The rope symbolizes the spirit of companionship and teamwork. Rope symbolizes companionship. मी म्हटलं की नाही, एखाद्या कंपनीशिवाय, सपोर्टशिवाय वी कांट डू एनिथिंग. आपण काही करू शकत नसतो. आणि म्हणून तो जो रोप होता, तो जो दोर होता, ते कशाचं प्रतीक आहे? रोप हे कशाचं प्रतीक आहे? लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. रोप सिम्बलायझेस द स्पिरिट ऑफ कंपॅनियनशिप अँड टीमवर्क. आलं का लक्षामध्ये? पुढे त्यांनी दिलेलं आहे त्याचं एक्सप्लेनेशन. इट टाईड अस टुगेदर. का बरं टीमवर्कचं प्रतीक आहे? कंपॅनियनशिपचं का? बिकॉज दॅट रोप टाईड देम टुगेदर. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर. आलं का लक्षात? म्हणजे दे वेअर डिपेंड ऑन ईच अदर. ते एकमेकांवरती अवलंबून होते. वी वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. आम्ही दोघंही सेपरेट इंडिव्हिज्युअल्स नव्हतो, पण आमची एक टीम होती. अँड इन दिस वे द रोप सिम्बलायझेस द स्पिरिट ऑफ कंपॅनियनशिप अँड टीमवर्क. अंडरस्टूड? See, yes, here I want to explain that the rope is referred to as a symbol by author because Tenzing and Hillary tied each other with a rope for summiting, okay, for mountaineering. Thus, they ascended the slope as a team. अशा पद्धतीने ते एक टीम म्हणून काम करत होते. बरोबर? Neither of them could not move without the other. ते एकमेकांशिवाय हलूही शकत नव्हते. Due to the rope between them and hence they had to function as a team and not as two separate individuals. म्हणजे ते दोन सेपरेट इंडिव्हिज्युअल्स म्हणून काम करत नव्हते, तर एक टीम म्हणून काम करत होते. When they had to cover dangerous ground, the rope was pulled tight between them for safety. जेव्हा ते डेंजर झोनमधून चालायचे तेव्हा ते तो रोप ओढून घ्यायचे. कशासाठी? सेफ्टीसाठी. दिस मीन्स दॅट दे ट्रस्टेड इच अदर विथ देअर लाईव्स. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांच्या दोघांचा जीव वाचवण्यासाठी एकमेकांवरती संपूर्ण विश्वास होता. आपल्याकडे म्हणजे इंडियन टेंडन्सीमध्ये इतका विश्वास ठेवला जात नाही आणि तो ठेवला जात नाही म्हणूनच सक्सेस मिळत नाही. सो ट्रस्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तर विश्वास. आपला एकमेकांवरती विश्वास असणं गरजेचं आहे. नावं नाही ठेवायची. आपल्याकडे काय केलं जातं? मागून नावं ठेवली जातात. पण टेन्झिंगला हिलरीबद्दल एक प्रकारचा रिस्पेक्ट होता आणि असाच रिस्पेक्ट हिलरीला सुद्धा टेन्झिंगबद्दल होता. आलं का लक्षामध्ये? मैत्री ही कशी असते? नुसतं गोडगोड बोलण्याने मैत्री नसते. मैत्री म्हणजे जिथं मित्र किंवा मैत्रीण चुकत असेल तिथं तिला अडवायचं, रागवायचं, वेळप्रसंगी मारायचं सुद्धा. त्याला खरी मैत्री म्हटली जाते. आलं लक्षामध्ये? म्हणजे हा सपोर्ट, हा विश्वास असणं खूप गरजेचं आहे. इन दिस वे रोप सिम्बलायझेस द स्पिरिट ऑफ कंपॅनियनशिप अँड टीमवर्क. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड. समजलं सगळ्यांना? ओके, नेक्स्ट. I have been asked many times, who was first? आता
टेन्झिंग नॉर्गे दुसऱ्या पॉईंटवरती येतात. म्हणतात मला अनेकदा हा प्रश्न विचारला अनेकांनी. आता कोणी कोणी विचारला असेल? नक्कीच मीडियावाल्यांनी विचारला असणार आहे, न्यूज चॅनलवाल्यांनी विचारला असणार आहे, लोकांनी विचारला असणार आहे, नातेवाईकांनी विचारलं असणार आहे. अरे पहिलं कोण पोचलं शिखरावरती? पंचायती खूप पडलेल्या असतात लोकांना. मग पहिलं कोण पोचलं? वेन वी वेअर विदिन रीच ऑफ द समिट आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट. जेव्हा आम्ही त्या शिखरावरती पोचणार होतो तेव्हा आम्ही हा विचारच केला नव्हता कधी की अरे कोण पहिलं असेल. आम्हाला फक्त एकच होतं ध्येय की समिट गाठायचं आहे. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. आणि रायटर काय म्हणतोय? मला खात्री आहे की हिलरीनी सुद्धा हा विचार केलेला नसणार आहे. वाय दिस सेंटेन्स दॅट मीन्स आय एम शुअर. लेखक काय म्हणतात ते बघा की आम्हाला प्रश्न विचारला जायचा की समिटवरती पहिल्यांदा कोण पोचलं, पण माझ्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा नव्हता. आणि इतकंच म्हणून लेखक थांबत नाही आहेत, तर आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. हिलरीसुद्धा असा विचार करत नसणार आहे. दिस लाईन एक्सप्लेन्स शोज दॅट टेन्झिंग रिस्पेक्टेड हिलरी. टेन्झिंगला हिलरीबद्दल ग्रेट रिस्पेक्ट होता अँड एक्नॉलेज्ड हिलरीज टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समॅनशिप. आणि हिलरीची जी टीम स्पिरिट होती त्या दोघांमधली, म्हणजे त्यांची जी खेळकर वृत्ती होती की एकमेकांना आधार देण्याची त्यांची जी वृत्ती होती ती खूप छान होती. ही न्यू दॅट हिलरी वॉज नॉट कन्सर्न्ड अबाउट हू वुड बी फर्स्ट बट दॅट दे हॅड अराइव्ड टुगेदर ॲज अ टीम. तर ते समिटवरती टीम म्हणून पोचले, इंडिव्हिज्युअल म्हणून पोचलेले नाहीत. याचा अर्थ काय आहे? ते दोघंही पहिल्यांदा पोचले. समजलं? आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. म्हणजे या सेंटेन्सचा अर्थ काय होतो? हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट मीन्स टेन्झिंग रिस्पेक्टेड हिलरीज फिलिंग्स. ओके. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. हा विचार करायला त्यांना वेळच नव्हता, कारण त्यांना अनेक डिफिकल्टीज होत्या. त्यांना वेगवेगळे विचार होते त्यांच्या डोक्यामध्ये. कोण पहिलं जाणार हे कशाला बघतात येत, आधी जीव वाचून तिथं पोचणं महत्त्वाचं होतं त्यांच्यासाठी. आलं का लक्षामध्ये? व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच्ड द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. काहीच प्रश्न फरक पडत नव्हता, मी पोचू द्या किंवा हिलरी पोचू द्या. व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर देम, त्यांच्यासाठी काय महत्त्वाचं होतं त्यावेळेस? इट वॉज इम्पॉर्टंट फॉर देम टू रीच द समिट. ते शिखर गाठणं त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट होतं. वन मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. वी हॅड टू. वन कुडंट डू इट अलोन. आम्हाला समिटवरती पोचणं महत्त्वाचं होतं आणि आम्हाला वी हॅड टू म्हणजे आम्हाला ते पोचायचंच होतं, मस्ट होतं. अँड वन कुडंट डू इट अलोन. आणि कुणीही एकटं तिथं पोचू शकणार नव्हतं. वी नीड द सपोर्ट ऑफ ईच अदर. आम्हाला दोघांच्या सपोर्टची गरज होती आणि आम्ही दोघंही तिथे पोचलो. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet बिटवीन अस. जर आमच्या दोघांमध्ये 1000 फीटचा डिफरन्स असता, देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज द फर्स्ट. पण आमच्यामध्ये 10-20 फुटाचं अंतर होतं आणि त्यात काय ठरवणार, तो पहिला का मी पहिला? म्हणजेच काय आहे की आम्ही दोघेही तिथे पहिल्यांदा पोहोचलेलो होतो. बट इवन देन ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. आलं का लक्षात? म्हणजे त्या दोघांची मेंटॅलिटी अशी होती की आपण समिटवरती पोचणं महत्त्वाचं आहे, पहिलं कोण पोचणं हे महत्त्वाचं नाही. आलं लक्षामध्ये? ओके. व्हॉट्स द टाईम? ओके, 40 minutes. So students, today I want to stop here. I think all of you understood the lesson properly. You have to read the lesson at your home again, okay, so that you can understand it properly. And then the remaining part of the lesson I will discuss in the next lecture. Okay, so bye bye students. Bye bye. See you. Take care.